नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाचे KTHM महाविद्यालय नाशिक मराठी विभाग FYBA सत्र पहिले अभ्यासपत्रिका शीर्षक मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास. अभ्यास पुस्तिका समकालीन मराठी कथा. अभ्यास घटक कथा आहे पाऊस आला मोठा. लेखिका गौरी देशपांडे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण भास्कर चंदनशिव यांची लाल चिखल ही कथा अभ्यासलेली आहे. आज आपण पाऊस आला मोठा या कथेचे अभिवाचन करणार आहोत. प्रथमतः आपण गौरी देशपांडे यांचा परिचय बघणार आहोत. गौरी देशपांडे जन्म 11 फेब्रुवारी 1942, मृत्यू 1 मार्च 2003 या मराठीतील लेखिका होत्या. तत्कालीन पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयात PhD पदवी त्यांनी प्राप्त केलेली होती. त्यांनी मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, ललितलेख, स्फुटलेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी साहित्य प्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले. मराठीबरोबर त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी मराठी व मराठी इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. यातीलच काही साहित्याची त्यांची ओळख करून घेणार आहोत आपण. त्यांचा कथासंग्रह आहे हे असं आहे 1986 साली. याच कथासंग्रहातील पाऊस आला मोठा ही कथा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. तसेच एक एक पान गळावाया 1980, तेरो आणि काही दूरपर्यंत 1985, निर्गाठी आणि चंद्रिका सारिके 1987, दुस्तर हा घाट आणि थांग 1989 आदी लघु कादंबऱ्या प्रसिद्ध व विंचुर्णीचे धडे 1996 हा ललित गद्य संग्रह देखील त्यांचा प्रसिद्ध आहे. बिटवीन बर्थ्स या इंग्रजी काव्यसंग्रहासह अन्य 4 स्वतंत्र इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. 7 युगोस्लाव मराठी कथा आणि द अरेबियन नाईट्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचे 16 खंड मराठीत आणण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. तराळ अंतराळ, महानिर्वाण, आहे मनोहर तरी आदी मराठी पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद देखील त्यांनी केलेले आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार आहे हे असं आहे या कथासंग्रहास मसाप पुणे या संस्थेचा आणि एक एक पान गळावया, मुक्काम, विंचुर्णीचे धडे या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार प्राप्त. श्री स्वातंत्र्य भारतीय श्री प्रतिमेचे पुनर्चित्रण, रोमॅन्टिसिझम, व्यक्तिमधील परस्पर संबंध हे त्यांच्या लेखनाचे ठळक विशेष आहेत. पाऊस आला मोठा गौरी देशपांडे यांच्या कथेचे अभिवाचन आपण बघणार आहोत. आम्ही ही माझी आई म्हणजे खरी नव्हे सावत्र. यावरूनच तुम्ही असे समजू नये की ही सावत्र आईने माझ्या केलेल्या छळाची गोष्ट आहे. आम्ही कधी कुणाकडे मान वर करून बघत देखील नसे. मग आवाज चढवण्याची गोष्ट दूरच आणि हातबीत उगारायचं तिच्याच काय. पण ती माहीत असलेल्या कुणाच्या अगदी पराकोटीच्याही स्वप्नात आली नसेल. छळ कुणी केलाच तर तो मी तिचा. तिचा स्वभाव इतका गरीब होता की ती छळाला एक प्रकारे आमंत्रणच दे. परंतु आता तुम्ही म्हणाल की मी कित्येक जोशी व कित्येक पूज्य गुरुजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून एका गुणी माऊलीचं चित्र तुमच्या गळ्यात बांधणार आहे. तर तुम्ही सपशेल चूक. गोष्ट आहे आम्हीची आणि माझ्या मते पुरेशी विलक्षण, पण ती मी सांगत असल्याने निसंशय मी स्वतःचं घोडं पुढं दामटणारच. आणि मी गुणीबिनी काहीच नसल्याचं, या सगळ्यात गुण कुणाचा यायचाच असला तर तो तुमच्या साहित्यप्रेमाचा म्हणा. असो,
तर आप्पांनी आम्हीशी लग्न केलं तेव्हा मी असेल 13-14 वर्षांची. जन्मताच मला कधी आईची उणीव भासली नाही. किंबहुना आमच्या वर्गात मी व आणखीन एक मुलगी या आई वेगळ्या बिचाऱ्या मुली होतो. आणि ती मुलगी आपली केव्हाही आई म्हणून कोणी असं गायला लागली. आणि शाळेच्या पाठ्यपुस्तकात ती कविता हमखास कुठेतरी असल्याने तो प्रसंग पुष्कळदा. की ओक्साबोक्शी रडे त्याचं मला नेहमी नवल वाटे. मग इतर मुलींनी मला हिणवू नये म्हणून मीही रडायचं सोंग करी. पुढे पुढे हाच अत्यंत ड्रॉमॅटिक प्रकार वर्षातून 3-4 वेळा करायची पाळी यायला लागली. तेव्हा मी रडायचं सोंग करायचं सोडून दिलं, पण तरीही लोक माझी कणव विनाकारण करतच राहिली. आप्पांची नोकरी फिरतीची, पण पुष्कळ पैसा अडका मिळे. त्यामुळे घरी नोकर चाकर, त्यांचे सेक्रेटरी, सोपर, स्वयंपाकीन असा सतत रगाडा. मला कधी एकटं किंवा निग्लेक्टेड वाटायची फुरसतच नसे. वयाच्या 40व्या वर्षी पहिली बायको मरून 13-14 वर्ष झाल्यावर आप्पांनी लग्न का केलं ते मला फार विचार न करता समजण्यासारखं आहे. पण 20 वर्ष वयाच्या नाकीडोळी नीटस आम्हीनं त्यांच्याशी का लग्न केलं हे मला कधीच उमगलं नाही, ती मरेपर्यंत. एके दिवशी मंगलोरच्या दौऱ्याहून आप्पा परत आले, तो बरोबर आम्ही. अंगावर रोजची धुवट साडी, अंगाखांद्यावर मंगळसूत्राखेरीज काही नाही. कपाळावर फिसकटलेलं 10 पैसा एवढं कुंकू आणि चेहऱ्यावर वयापलीकडची बूज, हडकुळी आणि गोरी फेक. नेहमीच्याच खाक्यानं आप्पा म्हणाले, ही अमला माझी बायको आणि ही सावित्री माझी मुलगी. हे घर सावी सगळं सांगेल. घर तुझं आहे. आणि बूट वाजवीत ते ऑफिसच्या खोलीत चालू लागले. मला तसं फारसं काहीच वाटलं नाही. मुलं ही जनरली स्वयंकेंद्री असतात. मनात म्हटलं, चला आप्पांची बायको, आपल्याला काय त्याचं. इतकी माणसं घरात, त्यात आणखीन एक. मी म्हणाले, मला मैत्रिणीकडे जायचंय. आणि मीही पळ काढला. आम्हीनं मग पुढं काय केलं कुणास ठाऊक. रात्री आम्ही दोघे जेवायला बसलो. तेव्हा ती आली नाही. आप्पा रोजच्यासारखी काही कागदपत्र वाचत होते. मी एक कॉमिक पान उलटताना मी म्हणाले, मी काय म्हणायचं तिला. आप्पा म्हणाले, हां. मी परत विचारलं, तर आड्या घालून कुणाला. तुमच्या बायकोला. तिच्या घरचे लोक आम्ही म्हणायचे. मी म्हणाले, जेवण झाल्यावर आम्ही आपापल्या खोल्यांकडे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या चहाबरोबर मला परत दिसली. माझ्या वया पुस्तकात ती घोटाळली आणि तिनं शाळेची काही जुजबी चौकशी केली. मी म्हणाले, तुला वाचायला काही हवं असेल तर घेऊन जा. तिनं मान खाली घातली आणि अडखळत ती म्हणाली, मला नाही लिहिता वाचता येत. ही मला मोठीच अपूर्वाई वाटली. लिहिता वाचता न येणारी कुणी माणसं मला तोपर्यंत माहीत नव्हती. मला वाटतं आयुष्यात प्रथमच मी दुसऱ्या कुणाबद्दल तरी कुतूहल व्यक्त केलं. मी म्हणाले, मग दिवसभर तू काय करशील. करेन काही बाई, असं म्हणून तिनं विषय बदलला. पण ती एक्झॅक्टली काय करीत असे दिवसभर ते मला कधीच माहीत पडलं नाही. कारण सुरळीत चालत्या घरात जाणत्या मुलीची आई म्हणून ती आली होती. तिला काम असं काहीच नसे.
आता आठवतंय की नोकरा चाकरांशी उभं राहून बोलताना कधी मी तिला पाहिलं नाही, की बागेमध्ये फिरताना पाहिलं नाही. कधी अवेळी घरी आलंच तर ती वरच्या गॅलरीतल्या दिवाणावर पडून जाणारी येणारी वर्दळ पाहताना सापडायची. घर नेहमीसारखं सुरळीत चालत राहिलं आणि आम्ही त्यात एकमेकांच्या शक्य तितक्या फंद्यात न पडता पूर्वीसारखं वागत राहिलो. ही माझ्या शाळेची शेवटची वर्ष होती. मैत्रिणींकडे जाणं, सिनेमा, नाटकं यांना भरपूर ऊत आलेला होता. मी संध्याकाळी 6ला घरी यायचं. एवढा नियम सोडून आप्पांनी कधी इतर कसलेही कायदे कानून आणि शिस्त माझ्यावर लादली नव्हती. मी वेळेवर घरी येते हेही ते एकदा नियम आखून दिल्यावर धरून चालले आणि तो नियम मोडायचं तोपर्यंत तरी कधी माझ्या डोक्यात आलं नव्हतं. पण गप्पांच्या नादात म्हणा की नाटकांच्या तालमी सुरू झाल्या की त्यांच्यामध्येच उठून येता येत नाही म्हणा. कधी 6चे 6:30 नाहीतर 7 झाले तरी त्याचा त्यांना पत्ता लागायचं कारण नव्हतं. तशी एक दिवस मी बेफिकीर 6:30 वाजता बाहेरचा जिना चढून आले आणि बसायच्या खोलीत पाय टाकताच लवकर परत आलेल्या आप्पांच्या तोंडी पडले. उशीर झाला. होय, पण उद्यापासून शाळा सुटताच थेट घरी येऊन मला ऑफिसात तू आल्याचा फोन पाहिजे. पण आप्पा, तालमीच्या मधून सबबी बस. मी काय तान्ही आहे की काय इतकं? सावित्री या सुरात माझ्याशी बोलायचं काम नाही. मग तुम्हीही त्या सुरात माझ्याशी बंद करावाच. गेट आऊट. बरी गेट आऊट. मी मुळीच ऐकून घेणार नाही. तुम्ही 1 पट ओरडाल तर मी 10 पट. असं सगळ्या बाजूनं बंद करून ठेवून माझं न ऐकता वसवस न्यायनिवाडा करायला मी काही खून दरोडा नाही केले. तुम्ही किती वाजता काय करता ते सांगायला. पुढचं भाषण खटकन बसलेल्या चपराकीनं तुटलं. आप्पांचा दुसरा हात दुसऱ्या गालावर बसणार एवढ्यात मागून मला धस्कन कुणी ओढत नेऊन माझ्या खोलीत ढकललं आणि बाहेरून कडी घातली. बाहेर आप्पांचा आवाज संतापानं कापत होता. अमला, तू यात पडू नकोस. उद्धट आणि बेपर्वा कार्टी आहे ती. तिला वटणीवर आणलीच पाहिजे. अम्मीचा सूर दबता आणि घाबरलेला. 15 वर्षाच्या मोठ्या वाढलेल्या बरोबरीच्या मुलीवर नोकरा चाकरांदेखत हात उगारतात. तिनं लाच सोडली तर तुम्ही तर लहान नाही ना. काय हे? अम्मी चक्क आप्पांशी बोलते आणि तेही अशा सुरात. माझा राग केव्हाच आश्चर्यात विरघळून गेला. मी गुपचूप दाराला कान लावला, पण बाहेर नुसती कुजबूज आणि मग ती दोघंही निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कडी काढलेली होती आणि ब्रेकफास्टला आप्पा जणू काही झालंच नाही असं दाखवत होते. जाताना खुर्ची मागे सारून मला म्हणाले, शाळा सुटल्यावर तडक घरी यायचा नियम विसरू नकोस. मी दात होट खाल्ले. रोज 4:30 पासून घरी. मग मी अम्मीशी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोले. तिच्या माझ्यात अंतर फक्त 6-7 वर्षांचं. आप्पांपेक्षा मी तिला फार जवळची वाटली असणार. पण त्या वर्ष 6 महिन्यांच्या आमच्या फोर्स्ड मैत्रीत ती स्वतःविषयी काहीच बोलत नसे. ही मला कित्येक वर्षानंतर उमजलं. बहुतेक ती काही कपडे दुरुस्त करायचं काम करीत माझ्या खोलीत पलंगावर बसे आणि मग मी वाचता वाचता, अभ्यास करता करता किंवा नुसतंच गालीच्यावर उपडं झोपून मासिक चाळता चाळता तिला काही काही ऐकवीत राही. आप्पा कधी लवकर घरी आलेच तर सरळ आपल्या खोलीत निघून जात
आणि तेही उठून त्यांना चहा पिया द्यायला जाण्याच्या भानगडीत पडत नसे. होतेच की बटलर आणि बॉय. उन्हं चांगली खाली गेली की आम्ही घराभोवती बागेत फिरत असू. गुलबक्षीच्या आणि बुचांच्या फुलांच्या आम्ही लांब लांब माळा करी आणि झाडांभोवती गुंडाळून ठेवी. कुठलीही गोष्ट सांगितली की ती प्रथम हसत असे. तिला सगळ्यांची अपूर्वाई. एकदा वर्गातल्या एका मुलीचं नाव महारूख आहे म्हणून सांगितलं. त्या दिवशी प्रथमच मला वाटलं आप्पांच्या समोरही तिला हसण्याच्या उकळ्या फुटत होत्या. त्यानंतर कितीतरी दिवस मी नुसतं महारूख म्हटलं की लागलीच आम्ही हसायला. माझ्या तर सगळ्या गोष्टींचं तिनं कौतुकच करावं. एवढं मोठी असून जगे घालते, मुलांसारखे केस कापते, बराबर इंग्रजी बोलते, नाटकात काम करते, पोहते खेळते, काही म्हणून ठेवू नये. मग मी चिडून म्हणायचे, कुठे चंद्राबिंद्रावर तर राहत नाही ना तू, इतकी कशी खेडवळ. मग ती गप्प बसून राहील. आप्पा इतर लोकांशी वागत तितकेच तिच्याशी अबोल आणि करटली वागत. त्यांनी कधी तिला हाक मारली नाही की काही सांगितलं नाही, निदान माझ्या ऐकण्यात तरी नाही. माझ्या बंद दाराबरोबर तो प्रसंग सोडून, किंबहुना मी घरात नसते तर आपण बहिऱ्या मुक्यांच्या शाळेत आलो असं तिला वाटावं इतके आमच्या घरी कमी बोलणं होईल. आप्पांनी आपल्या इतकेच न बोलणारे चाकरही जमा केल्याने माझ्या मैत्रिणी बहुतेक कधी येत नसत. पण आम्ही यायच्या अगोदर कुणी आलंच तर सर्वत्र पसरलेल्या सुटकी शांततेमुळे परत यायची शक्यताच नसे. मला त्याची जन्मापासून सवय असल्याने विशेष काही वाटत नसे. फार काय, इतरांच्या घरी चाललेले गलका ऐकून माझ्याच घरी मला बरं वाटायचं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण कथेच्या लेखिकांचा परिचय व कथेचे काही भागाचे अभिवाचन केलेले आहे. पुढील कथेचे अभिवाचन पुढच्या तासाला आपण बघणार आहोत. तूर्तास धन्यवाद.